नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर घरातली माझी सगळी कामं झाली होती, पूजा झाली होती, पण मी ते शूट नाही केलं आणि त्यानंतर आज गुरुवार पण होता आणि अमावस्या पण होती, त्यामुळे मी ते हळदीचं लेपन करत आहे. तर जास्त काही नाही, हळद आणि गोमूत्र टाकून मी लेपन करत असते आणि त्यावरती मग रांगोळी वगैरे काढते. तर यानंतर मी काही शूट वगैरे नाही केलं. डुगू मला खूप त्रास देत होता. तर मग मी दुपारी त्याला झोपवलं होतं आणि झोपता-झोपता मला पण झोप लागली. मी रोज डुगूला दुपारी झोपवते ते शाळेतनं आल्यावर. आज तो शाळेला गेला नव्हता आणि मला काय माहिती कसं काय मला पहिले एवढी कधी झोप येत नव्हती. मला दुपारी शक्यतो खूप कमी झोप येत होती. पण आता मला सध्या खूप झोप यायला लागलेली आहे आणि मला अलार्म लावून झोपावं लागतं. का तर रुद्र यायचा टाईम असतो आणि रुद्र यायच्या आधीच मला डुगूला झोपवायचं असतं. जर रुद्र आला आणि मग नंतर डुगूला जर झोपवायला गेले की तो झोपत नाही. तर रुद्र शाळेतनं आला होता, त्याचे कपडे वगैरे काढले, त्याचे हातपाय वगैरे धुतले आणि तो फ्रूट मागत होता इथे खायला. तर त्याला फ्रूट दिला आणि मला सांगत होता की त्यामध्ये मीठ टाक, त्याला मीठ टाकून आवडतं. तर चला आजचा ब्लॉग असाच होता. आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.